पॅसेंजर आहे. हैदराबादच्या अलीड गाव आहे. पैसे वाचवायचं म्हणून आपल्या गाडीत बसली. हा सवय सुखीरा. बस बस बस. नाव काय बाई तुझं? राणी. हा सवय लगीन झालं का? झालं होतं. मग नवऱ्याने टाकून घातलं तेव्हा मंगळसूत्र फेकून दिलं. बरीच हिमतीची आहेस की. सरला चहा ठेव बाळा. बरीच हिमतीची आहेस की ग बाई. रुया नाव काय तुझं? सरला. सरला शाळेत जाते? हो 9वीला जाते. सगळ्याच पोरी शाळेत जातात? पोरं पण जातात की, त्यात काही एवढं. तू कोण? तुझं नाव काय? दिल्या दादाच्या गाडीत आली. राणी. निलेश. तू तर कॉलेजात जात असणार. हो, आता 12वी झाली. 80% पडले. सगळं व्यवस्थित. अजूनपर्यंत बरंच आहे सगळं.
आप्पा ती पण थोडा जरा काय नका डोक्या थोडी वाढ तुम्हाला टाक थोडं. तुला रे नको तुला का मला पण नको. तुला नाही मला भूकच नाही. कशाने भूक नाही हा ग लाजते का काय तू? हा नाही ताई, मला खरंच भूक नाही. हा ग बघ बाई उपाशी राहू नको काय. ताई माझी 10वी झाली का येईन बघ मी हैदराबाद बघायला. खरंच की काय? येणार म्हणजे येणार. आप्पांनी नाही आणलं तरी दिल्या दादाच्या गाडीवर येणार. कारण तरी विचार की. ये तू, मी दाखवेन तुला हैदराबाद. अगं पण कारण तरी विचार की. जाऊ दे मीच सांगते. कारण यायला भाडं नाही आणि राहायचा खर्च नाही. नाही समजले मी. अगं तुझ्या घरी राहू की. नाही म्हणतीस की काय? अरे वा, नाही कसं म्हणाल मी. आणि तू एकटीच नाही, सगळेजण या. माझं घर लई मोठं. अगं बोललीस तेच खूप झालं बघ. सुखी राहो पोरी. दिल्या इकडे जा. अरे इकडे ये पटकन. आज चल माझ्या बरोबर जा. काय रे काय चाललंय तुझं? कसला विचार करतोय? कामाला ठगवतोय? हा काय किंवा वय काय असेल तिचं? काय चाललंय तुमचं? मी काय म्हणते, अहो पोरगी बरी वाटते. पिचवर असली म्हणून काय झालं? हा ए गप्पे, हा उचलली जीभ लावली टाळ्याला, घेतली घाटे निघाली बाळ्याला. ए चल. हा ऐका तरी माझं. अरे कळतं का तुला? तिचं घरदार माहित नाही काय. दिल्या तू माझ्याकडे लक्ष दे, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. तुझं तू जमा बघ. तुला सांगते माझी नजर धोका नाही खायची बघ. तुला कळत नाही, तू गप्प बस ग. हा आप्पा उगाच भांडू नका, माझं काय बी नाही. दिल्या अरे तुझं जमत नव्हतं ना कुठं? हा आणि तू मागे म्हणतात तुला तिची पोरीशी लगीन करायला तयार आहे म्हणून. तू आता गप्ती का देऊ? चल येतो मावशी. चला आप्पा निघो. चल. काळजी घे रे. हा हा काय करा आणि काही राहिलंय का? एक फोटो घेऊया का? निल्या डुग्या, ए निल्या ए डुग्या. अरे मला सोडून फोटो काढता काय? ये की पटकन. सावकाश सावकाश. कसं वाटलं आमच्या आप्पाचं घर? सावी मावशी तर लय माया करते मला. मला तर पोरगाच मानते. तिनं माझं लग्न जमा म्हणून लय कोशिश केली, पण माझी किती गावोगाव गेलेली तरी सुद्धा तिनं मला झिलकारलं नाही.
आप्पा मी तसंच करतो, रागवतो, 2-4 झापडा मारतो, पण कधीच सोडत नाही. कालच्याला त्यानंच पाजली आणि माझ्याकडून शपथ घेतली. काय शपथ घेतली? नाही ग, माग मी पावडर वाढायचो. नाही, माझ्याबद्दल. तुझं काय? मला माझं येणं आवडलं नसेल. नाही ग, तसं काय नाही. आप्पा लय साधा माणूस आहे बघ. आप्पा कधी मोहात पडत नाही. सगळ्यावर बाया करतात, दारू पितात, गांजा वाढतात, पण आप्पा कधीच करत नाही. तू म्हणशील आप्पा गांडो आहे. नाही, ट्रान्सपोर्टच्या मालकाला जा भिडतो तो. हा, नशीबवानच आहे. असला दोस्त मिळाला, लय मोठं नशीब लागतं त्याला. घर नाही, घर आहे. मला पण भेट, एक दिवसापुरतं का असेल, पण तुझे लय उपकार आहेत माझ्यावर. जे कालपासून पाहिलं ते कधीच नसते. घे मजा करून 3 दिवस. आपण आपल्याला परवानगी दिली आहे. खरं सांग, त्याचीच शपथ घेतली ना? कसं काय ओळखलं? मन कवडीच आहे तो. दिलदार नाव आहे माझं. दिल्या म्हणते सगळी मला. असू दे, पण मी म्हणते राजा. आणि तू माझी राणी. राणीच्या मनात आलंय काय? राजा कधी बी तयारच असतो.
त्या बाईला बघितलंय का कुठं? अबे बरोबर पत्ता दिला ना तर बक्षीस बी मिळेल, कळलं का? हा दादा किती बक्षीस आहे? काय आहे ना माझा 15 मावा पुढे घालवला. फिर जीने का तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. राजा, हे गाणं तर मी म्हणलं पाहिजे. मग म्हण की. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. तुझा बी आवाज एवढा लय चांगला नाही बघ. खुशीना आवाज फाटलाय, उरात खुशीना माईना झाली. अरे काय झालं? काय नाही. आज राणी बहुत खुश है राजा. बोल तुला काय पाहिजे? बघ बर का पलटी बिलटी मारायची नाही. मागून तर बघ. काय मागू? खूप काय दिले बघ राणी तू. बाई जेव्हा खुशीनं देते ना तेव्हा खूप काही देते. घेणाऱ्याला घेता आलं पाहिजे.
राणे, भोका लागल्या, चल जेवण करून घेऊ. मला नाही भूक. तू कर जेवण. अगं असं कसं काय? तू सकाळी नाश्ताही पोट भरून केली नाही. मला खरंच नको, असंच राहू प्लीज. घेऊन येतो पार्सल, गाडीत बसून खा. काय चाललंय काय? तुझा टाइम वाचवायचा आणि तू आप्पा आता रागवणे टाइम घालू नको. ऑर्डर दिली का? राणी नग म्हणते घेऊ काय तर पार्सल. मला लय भूक लागली आता. आप्पा आता काय बी टाइम जाणार नाही. बरं बाबा, 3 दिवस कसं तरी ऍडजस्ट करतो. प्रॉमिस दिलंय ना. आता जर का मी जर आणलं हाकलून दिलं तर तूच नाही म्हणशील. त्याचा तर तू फायदा उचलतोय. चला उगाच खोटी नको. हाफ बिर्याणी पार्सल घे. आता पोट तिकडच भरलंय वाटतंय. गप खा बे बुक्ष्या, खा की. या मुलीला कुठं बघितलंय काय? नाही बा. कोणासोबत पळाली का? रंडी आहे, रंडी साली अड्ड्यावरनं पळाली आहे. आता तिचे 12 वाजणार. मला मॅडम बाईचं नाव ऐकलंय का? ऐकलंय की, आताच तुमच्या तोंडून ऐकलंय. धाक देईन करमसाळीचा. आणि जो कोण सोबत असेल तिच्या त्याचं सामान हे तर मीच करणार आहे. मॅडम बाईची बक्षिशी घ्यायची म्हणजे लक्ष ठेव, कमिशन राहील तुला. गप्पा, हे लोक पुण्या बाईला हुडकून राहिले. काय बोल? ओ दादा, ओ दादा या इकडे. ओ दादा, हा फोटो आपणला दाखवून घ्या. या बाबतीत काही लक्षात राहत नाही. काही दिसलं की मी नक्की कळवतो. हे बघ, एक काम कर, हा फोटो तुझ्या मोबाईलमध्ये घेऊन ठेव. हो. आप्पा आप्पा पाणी गाडीत होती मागाशी, राणीच नाही.